आहा, काय जबरदस्त सुवास आहे। आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी व्हेजिटेबल पुलाव, यम्मी अँड सूप इज एकदम बुफे स्टाईल। हेलो अँड वेलकम बॅक टू विद्यास परिपूर्ण किचन। लेट्स गो टू अ किचन। हे पहा, एक मस्त भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल किंवा घी तापवून झालं की 1 टेबलस्पून जिरा टाकायचा आहे। तो मस्त तडतडला की आपले सुखे खडे मसाले आणि इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, पण व्हिडिओ न स्किप करता एंड पर्यंत पहा, कारण इझी रेसिपी आहे, क्विक आहे आणि काही टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा आहे, सो डोंट मिस आउट। मस्त परतवून घ्यायचं आहे, बघू शकता एक मस्त खमंग एकदम वास येतो जबरदस्त। आता ॲड करूया स्लाइस्ड कांदा। येस, स्लाइस्ड कांद्यामुळे टेस्ट खूप जास्त एनहान्स होते आणि खूप मस्त फ्लेवर येतो। हे थोडं हलका परतवून घेतलं। अच्छा, परतूस तोपर्यंत तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही विद्यास परिपूर्ण किचन सबस्क्राईब केलं का? नाही केलं तर राईट नाव पटकन सबस्क्राईब करा, कारण अमेझिंग प्रोडक्ट रिव्ह्यूज अँड इझी कुकिंग अँड हेल्दी लाईफस्टाईल ओनली अवेलेबल ऑन विद्यास परिपूर्ण किचन। आता पटापट बघा, सगळे इन्ग्रेडियंट्स मी टाकून घेतलेले आहे, काजू आणि मनुके टाकले, तर जातील आपले अमेझिंग वेजीज। हो, मटर आहे, फ्लावर, गाजर, आपले मके मी कॉर्न आपलं यूज केलेलं आहे, पनीर मस्त टाकायचं आणि मस्त असं हलवून घ्यायचं, चांगला मिक्स द्यायचा त्याला। बघू शकता मिक्स करता। मिक्स होईपर्यंत मला एक गोष्ट सांगा, थांबा त्यापूर्वी इम्पॉर्टंट स्टेप बघूया। भात जो आहे तो मस्त 2-3 तास भिजवलेला पाहिजे आणि पाणी ड्रेन करून आपण तो भात आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत। बघू शकता जबरदस्त। आता हा भात जो चांगला तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगला जेवढा जास्त वेळ भिजेल तेवढा चांगला फळफळ येईल। आता मला सांगा, तुम्ही कुठल्या बुफेमधला व्हेजिटेबल पुलाव एन्जॉय केलेला नक्की कमेंट करून सांगा। आणि बघा, हे मस्त आपण असं मस्त मिक्स करून घेणार आहोत। नाव इम्पॉर्टंट स्टेप कम्स इज पाण्याचं प्रमाण आणि मीठ, कारण खूप लोकांची कंप्लेंट असते की मीठ बरोबर लागत नाही भातात। तसं आपल्याला फर्स्ट बघा, पाणी आपण जेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तितपतच तुम्हाला टाकायचं आहे। 2 ग्लास म्हणजे जास्त वर नाही, भाताच्या जर अशा वर एवढं पाणी पाहिजे। थोडं मिक्स केलं की आता वरून चवीनुसार मीठ तुम्ही चांगलं स्टर करा, थोडं चव घेऊन बघा, प्रॉपर एकदम मीठ त्यात तुम्हाला टेस्ट मिळेल प्रॉपर एकदम। आता सोडे एकदम मस्त, हा 1 टेबलस्पून असेल ही एकदम रॉयल टेस्टसाठी आपण झाकूया आणि आता शिजवूया। आता पहा 50% कुक झालेलं आहे। वाव, टेम्पटेटिंग वाटतोय ना? आता थोडं लेमन स्क्वीज करायचं, थोडं पाणी टाकून परत मिक्स करायचं आणि वाफ दिली की जबरदस्त आपला व्हेज पुलाव हेल्दी इझी विदाउट एनी मसाला इज रेडी टू ईट। पटापट प्लेटीत सर्व करायचं, गरम गरम मस्त खाऊन घ्यायचं। अशाच अमेझिंग अँड क्विक रेसिपीज, हेल्दी रेसिपीज आणि डिफरंट प्रोडक्ट रिव्ह्यूजच्या व्हिडिओजसाठी नक्की सबस्क्राईब करा विद्यास परिपूर्ण किचन। आणि आमचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।